स्क्रीन टाइम वाढल्यामुळे तुम्ही बघितलं का अलीकडं मुलींना म्हणजे पिरियड लवकर येणं सुरू होणं झालेलं आहे. इतका तो त्याचा इम्पॅक्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की मी बघितलं जेवताना लोक मोबाईल घेऊन त्या मुलं अलीकडे लहान मुलं मोबाईल हातात असल्याशिवाय जेवणच जेवत करत नाही. नाहीत असं होतं. तुम्ही समजून घ्या असं ते मोबाईलकडे बघत असताना ते जे तोंडात भरलं जातं ना, ते किती भरलं जातंय, किती चावलं जातंय, कशा पद्धतीने पचतंय, ह्याला काही म्हणजे लॉजिकच नाहीये कुठलं. तर त्याच्यामुळे हे अत्यंत चुकीचं आहे. मी मगाशी म्हटलं तसं शारीरिक मानसिक क्रिया आहे जेवण करणं. त्यातली मानसिक क्रिया हा भागच बाजूला पडतो मोबाईल तुम्ही हातात घेतला की. टीव्ही चालू असेल तरी तुमची सगळं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते तिकडं असतं, जेवणाकडे असत नाही. आणि मगाशी बोलताना जो उल्लेख केला ना, तृप्ती मिळण्यासाठी तुम्ही जेवण तितकं चव घेऊन केलं पाहिजे. तुम्ही जर टीव्ही, मोबाईल बघत जेवण करत असाल ना, तर त्या अन्नाची किती ते चवदार बनवलेलं असू द्या, तुम्ही त्या चवीचा आनंद घेत नसता. तर त्यामुळे ते मग आहाराचं गणित हे अशा पद्धतीने बिघडत चाललंय. म्हणजे आता हे आणखी असं झालं, माझ्याकडं नवविवाहित एक जोडपं आलेलं होतं आणि मी सगळं हिस्ट्री घेत असताना ती लेडी जी आहे ती थोड्या वेळाने रडायला लागली. तर मी म्हटलं, "काय झालं?" नाही म्हणजे नवरा आम्ही दोघंच राहतो म्हणे इथं. आई-वडील दोघांचे आमच्या गावाकडे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणे नवरा कामावरून आला, की मोबाईल घेऊन बसतो म्हणे. नंतर जेवायला वाढलं की सुद्धा म्हणे एका हातात मोबाईल आणि जेवण चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये मग म्हणे मी बोलायचं कोणाशी? म्हणजे आमची चर्चाच होत नाही म्हणून. हे तुमचं आणखी सहजीवन समृद्ध होण्यासाठी एरवी आपण ते संवाद, चर्चा पाहिजे, काय आरोग्यदायी संवाद असला संवाद पाहिजे वगैरे. पाहिजे. इथं संवादच राहिला नाही ह्या मोबाईलमुळं. त्याचं हो. काय? हा विचार इतका म्हणजे स्क्रीन इतकी इम्पॅक्ट करते.